नमस्कार मंडळी, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. गणपती बाप्पाचा उत्सव आता जवळ आलेला आहे आणि आगमन त्यांचं होणार आहे, त्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. कोकणामध्ये तर गणपती उत्सव, गणपती सणाचं महत्व एवढं आहे, खूप मोठा इथे साजरा केला जातो. त्यामुळे जशा दिवाळीच्या वेळेला आपल्या घरामध्ये पदार्थ होतात फराळाचे, तसे इथे गणपतीमध्ये होतात. बऱ्याचशा प्रमाणामध्ये खरेदी चालू असते. नवीन कपडे असतील, अजून दुसऱ्या घरातल्या शोच्या वस्तू असतील, तर अशा प्रकारे गणपती उत्सव खूप चांगल्या प्रकारे इथे साजरा होतो. तर त्याचप्रमाणे आपल्याकडे पाहुणे येत असतात गणपती बसल्यानंतर, त्यासाठी आपल्याला मिठाईचे प्रकार आपण आणत असतो, बाहेरून पेढे आणत असतो. तर आजची रेसिपी आहे, घरच्या घरी बनवणार आहोत भिजवलेल्या गव्हाचा पेढा. नक्कीच करून बघा. खूप जास्त इन्ग्रेडियंट्स आपल्याला इथे लागणार नाहीये, वेळही खूप लागणार नाहीये. बनवण्याची पद्धतही मी नेहमीच सांगत आले की मी माझ्या पद्धती खूप सोप्या करून इथे दाखवत असते. तर ह्या गणपती बाप्पाला तुम्ही नक्कीच हे पेढ्याचा प्रसाद तुम्ही बनवू शकता, बनवून बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. रेसिपी संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला ही रेसिपी घरच्या घरी छान प्रकारे बनवता येईल, तुम्हालाही खाता येईल आणि येणाऱ्या पाहुण्यांना सुद्धा तुम्हाला हा पेढा देऊ शकता तुम्ही. कारण गणपती बाप्पा आल्यापासून 10 दिवस तुम्ही आरामात हा पेढा वापरू शकता. त्यामध्ये दूध, दही, तूप कुठलेही पदार्थ असले तरी सुद्धा तुम्ही 10 दिवस हा पेढा आरामात, अशी ही पेढ्याची रेसिपी आहे. रेसिपी चालू करण्याआधी सर्व मित्रमैत्रिणींना, सर्व नातेवाईकांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. 8 तास गहू भिजून आणि फॅन खाली मी हे वाळवलेले आहेत. तर हे व्यवस्थितच सुकून घ्यायचे आहे. मी जवळून इथे गहू दाखवते. व्यवस्थित आपण 8 तास गहू इथे मी भिजवून घेऊन आणि वाळून घेतलेले आहे. एका टेबलवरती फॅन खाली मी हे गहू रात्रभर ठेवलेले आहेत आणि आता मी हे गहू एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. फॅन खाली व्यवस्थित वाळवून घेतलेले, सुकवून घेतलेले गहू आपण इथे घेतलेले आहेत. तर वजनाने म्हणाल तर हे 400 ग्राम गहू आहे. 400 ग्राम मोजून आणि मी हे गहू भिजत लावलेले होते. तर आणि कपाच्या मापाने म्हणाल तर बघा, भिजवलेले हे 3 कप बरोबर झालेले आहेत. तर हे तुम्ही आता गिरणीतून दळून आणू शकता. आणि दळायचं म्हटलं तर आपण जसे चपातीचं पीठ असतं सेम अगदी बारीक हे करायचं आहे. तर चपातीचं पीठही काही लोक थोडंसं त्यामध्ये चरचरीत लागेल असं दळून आणतात आणि काही एकदम मैद्यासारखं पीठ वापरतात. तर मी इथे असं सांगेन की मैद्यासारखं जे पीठ आहे तसं हे आपल्याला करायचं आहे. थोडंसं जाडसर ठेवायचं नाही. तर तुम्ही हे भिजवलेले गहू आहेत तर मिक्सरमध्ये छान बारीक करू शकता किंवा मग आपल्या गिरणीतून दळून आणू शकता. तर माझ्याकडे गिरणी आहे. 1 नंबरच्या चाळणीने मी बारीक दळून घेणार आहे. 0 नंबरच्या चाळणीने मी हे पीठ दळून घेतलेलं आहे. हे पीठ हातात घेतलं तरी असं एकदम हलकं वाटतं. गव्हाचं पीठ आपलं खूप वेगळं असतं, म्हणून इथे आपल्याला गहू भिजून घेणं खूप आवश्यक आहे. धान्य भिजल्यानंतर त्याचं पिठाचं टेक्स्चर खूप वेगळं असतं. मी सुरुवातीलाही बोलले. तर आपण आता इथे बारीक दळून घेतलेलं आहे. हे पीठ एका मोठ्या भांड्यामध्ये चाळणीने मी चाळून घेणार आहे. त्याआधी इथे दाखवते, पीठ दळायला ठेवलं त्याआधी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं होतं. अर्धा लिटरचं अर्धा होईपर्यंत आपल्याला हे दूध उकळवून घ्यायचं आहे. यामध्ये मी साई सकट दूध घेतलेलं नाहीये. तुम्ही साई सकट दूध घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. फुल फॅटचं दूध वापरू शकता. मी साई बाजूला करून अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, तरी सुद्धा याच्यावरती साई छान आलेली आहे. परत एकदा सांगते की अर्धा लिटर दूध मी इथे घेतलेलं आहे. अर्धा लिटर दूध घेतल्यानंतर ते अर्ध होईल एवढं आपल्याला करायचं आहे. तर कमी गॅसवर मी हे दूध ठेवून गेलेली, त्यानंतर मी हे पीठ दळलेलं आहे. तर कमी गॅसवर अजून थोडंसं हे दूध आटवायचं आहे. एकीकडे आपल्याला पीठ चाळून घ्यायचं आहे. एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये मी हे पीठ चाळून घेणार आहे. व्यवस्थितच आपण हे दळलेलं आहे, तरी सुद्धा आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे. बारीक चाळणी, म्हणजे याच्यामध्ये कुठे जर आपल्याला गव्हाचा एखादा कण असेल तरी सुद्धा तो बारीक काढता येईल. हे थोडंसं जर प्रमाणामध्ये तुम्हाला बनवायचे असतील आणि गिरणीमध्ये जर दळून देत नसतील किंवा गिरणी लांब असेल, असे काही प्रॉब्लेम असतील, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून व्यवस्थित बारीक करायचं आहे आणि चाळणीच्या साहाय्याने चाळून संपूर्ण पीठ आपल्याला ह्या प्रकारे करून घ्यायचं आहे. कारण भिजवलेले गहू आहेत तर मिक्सरमध्ये ते छान बारीक होतात. ते नरम झालेले असतात भिजवल्यामुळे. 8 तास आपण गहू भिजवून घेतलेले आहेत. व्यवस्थित चाळणीने हे चाळायचं आहे. हे बघा, थोडेसे कण जे आहेत ते आपले इथे निघून येतात.
दूध मी मगाशीच ठेवलेलं आहे, त्यामुळे हे अर्ध बरोबर झालेलं आहे. साईडची सर्व साय मी याच्यामध्ये काढून घेते आणि हे अर्धा लिटरचं पाव लिटर दूध होईपर्यंत मी आटवून घेतलेलं आहे. आणि हे आटलेलं दूध आता असंच आपल्याला पातेलं बाजूला ठेवायचं आहे. पीठ चाळून झालेलं आहे, दूध आटून आपण बाजूला ठेवलेलं आहे. कपाच्या मापाने आपण मोजलं तर 3 कप आपले हे गहू होते. तर आता साखरेचं प्रमाण इथे तुम्ही अगदी गोड बरोबर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 3ला 3 कप इथे घेऊ शकता. तर मी 2.5 कप इथे साखर घेणार आहे. गहू ज्या प्रमाणामध्ये आपले भरलेले होते ह्याच्यामध्ये तसंच आपल्याला हे साखरेचं माप घ्यायचं आहे. 2.5 मी घेणार आहे, तुम्ही 3 घेऊ शकता. मिक्सरमध्ये याची व्यवस्थित बारीक मस्त ही पिठी साखर आपल्याला पिठासारखी करायची आहे. थोडे सुद्धा कण आपल्याला जास्त त्याच्यामध्ये ठेवायचे नाही. एकदम बारीक आपल्याला ही पिठी साखर करायची आहे. जरा सुद्धा चरचरीत ही साखर लागत नाही. चाळणीने चाळायची सुद्धा गरज नाही. व्यवस्थित मिक्स करून आणि मी 2 ते 3 वेळेला ही साखर छान फिरवून घेतलेली आहे, त्यामुळे एकदम ही पिठी साखर तयार झालेली आहे. साजूक तूप इथे लागणार आहे, तर पाव किलो तूप मी बाजूला इथे घेऊन ठेवणार आहे. तुपाचं प्रमाण आपल्याला किती लागतं ते मी सांगणार आहे. शेवटपर्यंत आपल्याला तूप किती वापरायचं आहे ते इथे शेवटी आपल्या रेसिपी होईपर्यंत कळणार आहे. कारण आपण पिठाचा अंदाज घेऊन कन्सिस्टन्सीचा अंदाज घेऊन इथे तुपाचा वापर करायचा आहे. जुने नव्या गव्हाचा इथे बराचसा परिणाम होत असतो, त्यामुळे इथे आपण तूप किती लागणार आहे सगळ्यात नंतर मी सांगणार आहे. पाव किलो तूप मी इथे घेतलेलं आहे. हे साजूक तूप आहे. कढईमध्ये 2 टीस्पून मी तूप घातलेलं आहे. पीठ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तूप गरम झालेलं आहे. कमी आपल्याला सगळं 400 ते 400 ग्राम पीठ इथे घ्यायचं आहे. थोडं थोडं करून किंवा कमी कमी असं भाजायचं असं नाही, म्हणून मी मोठी कढई घेतलेली आहे. तूप आपल्याला एकदम घालायचं नाही. पहिले 2 टीस्पून तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे आणि गरजेनुसार तुपाचा वापर आपण करणार आहोतच. खूप सोप्या पद्धतीचे हे पेढे मी दाखवणार आहे. आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला आवडेल तसा देऊ शकता, पण खूप दिवस टिकणारे घरी बनवलेले कुठलीही भीती न बाळगता तुम्ही खाऊ शकता. तुमच्या येणाऱ्या पाहुण्यांना देऊ शकता. तर भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये हे तयार होत असतात. तर इथे आपल्याला अजून एक 4 टीस्पून आपल्याला एक दुसरं पीठ लागणार आहे. तर ते कुठलं पीठ आहे मी पुढे दाखवणार आहेच. रेसिपी शेवटपर्यंत बघा, संपूर्ण बघा. तुम्हाला सुद्धा ह्या गणपतीला हे पेढ्याची रेसिपी करायला नक्कीच आवडणार आहे. परत 2 टीस्पून मी इथे तूप घालणार आहे. पाव किलो तूप मी त्यासाठीच तुम्हाला सांगितलं की पाव किलोचा अंदाज घेऊन आपण इथे तूप वापरणार आहोत. तर शेवटी आपल्याला तूप या पिठामध्ये किती वापरायचं आहे हे तुम्हाला कन्सिस्टन्सीवरून कळणार आहेच. त्यामुळे इथे एवढं परफेक्ट मेजरमेंट तुपाचं आपण घेतलेलं नाहीये. खाली न लागू देता पीठ व्यवस्थित आपल्याला पीठ भाजायचं आहे. पिठाचं टेक्स्चर बघा कसं आलेलं आहे, पूर्ण ओलवलं झालेलं आहे. तर इथे मी तूप पाव किलोमधून अर्धा पावपेक्षा जास्त तूप वापरलेलं आहे. एकदम पीठ आपल्याला हे या पद्धतीने दिसलं पाहिजे, जसं आपण खवा कढईमध्ये घातल्यानंतर होतो त्याच प्रकारे आपल्याला इथे तूप वापरायचं आहे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. एकदम ओलं आपलं हे झालेलं आहे. अजूनही आपल्याला 3 चमचेपर्यंत आपल्याला इथे तूप घालायचं आहे. तर ते आत्ताच नाही, अजून थोडंसं आपण याला एक 5 मिनिटं व्यवस्थित परतल्यानंतर घालणार आहोत. गहू भाजलेले नव्हते आपले, गहू आपण तसेच पाण्यामध्ये भिजवून आणि वाहे दळलेले आहे. पण ह्याचा कलर एकदम तुम्ही बघाल तर खव्याच्या पेढ्यासारखा कलर याचा येणार आहे. फक्त भाजताना कमी गॅसवर हे भाजायचं आहे आणि असं नाही की आधी पीठ भाजून घ्यायचं नंतर तूप टाकायचं. मी मध्ये मध्ये तूप घालतच मिक्स करत गेले आणि या स्टेजला आले की इथे आता पूर्ण जर हातात हे गरम खूप आहे असं दाबलं तरी त्याचा गोळा तयार होतो इतपत आपल्याला तूप इथे अर्धा पावपेक्षा जास्त तूप मी घातलेलं आहे. वाटीने म्हणाल तर 2 पूर्ण मोठ्या वाट्या भरून मी इथे तूप वापरलेलं आहे, म्हणून तुपाचा अंदाज इथे कमी जास्त होऊ शकतो. 1 टीस्पून तूप घातलेलं आहे.
परत मिनिटभर आपल्याला 1 टीस्पून तूप घातल्यानंतर हे परतून घ्यायचं आहे. खमंग याचा वास सुटल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहे. तोपर्यंत आपल्याला हे चांगलं परतवून घ्यायचं आहे. दुसरं पीठ जे आहे ते हे कॉर्नफ्लॉवर आहे. कपाच्या मापाने म्हटलं तर 1/4 हे आहे आणि टीस्पूनच्या मापाने हे 4 टीस्पून घेतलेले आहे. हे यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. यामुळे पेड्यांना खूप छान बाइंडिंग येते आणि खूप छान टेक्स्चर येतं. या पद्धतीने पेढे केलात तर तुम्ही कधीही मार्केटमधून पेढे आणणार नाही. एवढे सोपे आणि स्वादिष्ट पेढे आपण हे घरच्या घरी बनवू शकतो. एक टीस्पून तूप आपल्याला घालायचं आहे. फायनली आपलं तूप आता इथे वापरायचं बंद आपण करतो. हा शेवटचा टीस्पून होता. आता आपल्याला तुपाची गरज इथे अजिबात पडणार नाही आणि तूप आपल्याला आता वापरायचं नाही. पाव किलोमधून एक मोठी पूर्ण वाटी भरून हे तूप इथे राहिलेलं आहे. अर्धा पावपेक्षा जास्त आणि वाटीच्या मेजरनी म्हटलं तर 2 वाट्या भरून आणि वरती 2 ते 3 टीस्पूनचा वापर आपण केलेला आहे. पिठाचा कलर इथे एकदम छान आलेला आहे आणि वास सुद्धा मस्त सुटलेला आहे. तर या स्टेजला आता संपूर्ण मिक्स करून आणि गॅस कमी आहे याच्यावरती आपल्याला अर्धा मिनिट फक्त झाकण ठेवायचं आहे. गॅस पूर्णपणे कमी आहे. अर्धा मिनिट झाले. पूर्ण तूप रिलीज होतं. पीठ एकदम छान भाजलेलं आहे आपलं. वास यायला लागला आणि पिठाचा कलर बदलल्यानंतर अर्धा मिनिट फक्त झाकण ठेवलेलं आहे. एकदम छान पीठ भाजल्यानंतर तूप सुटतं. जसं तेल आपण वाटण भाजल्यानंतर तेलामध्ये व्यवस्थित तवंग येतो तेलाचा, सेम हे तसंच आहे. तर या स्टेजला आता छान वास सुटलेला आहे. कलरही मी इथे तुम्हाला जवळून दाखवतो. एकदम छान याचा कलर आलेला आहे. या स्टेजला हे बघा एकदम घट्ट हे दूध झालेलं आहे. अर्धा लिटर दुधाचं आपण पाव लिटर दूध ठेवलेलं आहे. साईज सकट आपल्याला हे संपूर्ण यामध्ये टाकायचं आहे. दाणेदार एकदम छान टेक्स्चर ह्याला येतं. अर्धा लिटर 400 ग्राम गव्हाला अर्धा लिटर दुधाचा आपण वापर केलेला आहे. अर्धा लिटरचं आपण पाव लिटर दूध करून घेतलं, आटवून घेतलं आणि साईज सकट ते दूध ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे. परत ह्या दुधामध्ये हे पीठ एकदम छान मिक्स करायचं आहे. अजून छान कलर आपला इथे या पिठाला येतो. एकदम कलर चेंज झालेला आहे. ओरिजिनल आपला जसा पेड्याचा कलर असतो खव्याच्या पेड्याचा सेम तसाच कलर आपला इथे आहे. गॅस मी इथं बंद केलेला आहे आता आणि ही कढई मी खाली घेऊन आणि आता इथे मिक्स करणार आहे व्यवस्थित. गॅस बंद करून कढई मी खाली घेतलेली आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. एक 5 मिनिटं आपल्याला हे मिक्स करायचं आहे. दूध घातल्यानंतर हार्डली अर्धा मिनिट फक्त आपण ते सर्व मिक्स केलं आणि अर्धा मिनिटानंतर आपण पटकन हे कढई खाली घेतलेली आहे आणि आता आपण हे खालीवर करून जेवढं पटकन म्हणजे त्यातली हवा आपण बाजूला काढली तर ते थोडंसं त्याचं जे गरम आहे कडक आहे तर ते थोडं थंड होईल. त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायला आपण तयार असतो. म्हणून याला सोडून द्यायचं नाही. कढई की चला आपल्याला हे गारच करायचं आहे तर मग हे असंच सोडू आणि आपण काहीतरी काम करायला जाऊ तर असं प्लीज करू नका. मिक्स करा. एवढा छान वास इथं सुटलेला आहे आणि 400 ग्राम गहू 2.5 कप आपण घेतलेली आहे साखर. 400 ग्रामपेक्षा कमी आपली साखर आहे इथे. 350 ग्राम साखर ती होईल मोजली तर तेवढी साखर आपण घेतलेली आहे. गोडाचं प्रमाण मी मगाशी बोलले की तुम्ही अगदी जेवढ्याच तेवढं घेतलं तरी सुद्धा चालेल. हे पेढे तुम्ही आरामात ठेवू शकता. गणपती बाप्पा बसल्यापासून 10-15 दिवस तुम्ही या पेढ्यांचा यूज करू शकता. कोणीही म्हणणार नाही की तुम्ही पेढे घरी बनवलेले आहेत. तुम्हाला आता पुढे दिसणारच आहे की पेढे किती छान होणार आहे. तर व्यवस्थित मी 5 मिनिटं मिक्स केलेलं आहे. आता या स्टेजला 5 मिनिटानंतर आपल्याला इथे साखर थोडी थोडी करून मिक्स करायची आहे. पूर्ण थंड येऊ द्यायचं नाही.
दूध घातल्यानंतर अर्धा मिनिट आपण वरती गॅसवरतीच कमी गॅसवरती मिक्स केलेलं आहे आणि अर्धा मिनिटानंतर 5 मिनिटं आपण खाली हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे साखर. तर साखर आपल्याला व्यवस्थित मिक्स करायची आहे. हळूहळू करून आपल्याला साखर ही यामध्ये घालायची आहे. प्लेन टेक्स्चर आपलं कधी येणार आहे तर ते मी दाखवतेच. एकदम तूपही आपलं रिलीज होणार आहे त्यातलं. आता तुम्हाला हे खूप मोकळं मोकळं कोरडं कोरडं वाटतं, तर हे असं होणार नाहीये. तुम्हाला पुढे दाखवणार आहेच मी. संपूर्ण साखर मी इथे टाकलेली आहे. तर इथे बघा व्यवस्थित मी मिक्स केलेलं आहे. तर आता हे सगळं तुम्हाला पांढरं पांढरं थोडंसं कलर दिसतोय साखरेमुळे आणि हे मोकळं मोकळं दिसतंय. तर आता याला आपल्याला ह्यापुढे काय करायचं आहे, यामध्ये आता आपल्याला वेलची पूड घालायची आहे. अर्धा टीस्पूनपेक्षा जास्त मी ही वेलची याच्यामध्ये घातलेली आहे. आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. एक भांडं आपण पसरट बाजूला घेतलेलं आहे. वेलची व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मिक्सरच्या ज्या भांड्यामध्ये आपण साखर बारीक केली त्याच भांड्यामध्ये आपल्याला आता हे थोडं थोडं घ्यायचं आहे. थोडं म्हणजे मोठं भांडं आहे. हे असं गोळा तयार होतं, असं छान आपलं हे वाटलं जातं. एकजीव ह्याच्यामध्ये सगळं झालेलं आहे साखर आणि आपला कलर परत हा एकदम छान तयार होतो. ते ह्याच पद्धतीने मी संपूर्ण हे वाटून घेणार आहे. मिक्सर मधून फिरून झाल्यानंतर याचं एक छान टेक्स्चर तयार होतं. तर आता हे बघा, हा जो मी याचा साचा आहे मोदकाचा, तर दिसायलाही छान दिसतात. मार्केटलाही ह्याच पद्धतीचे पेढे हल्ली मिळतात. तर वरपर्यंत टोकापर्यंत छान मी हे भरून घेतलेलं आहे. तुपाचा वापर तुम्हाला जर हे खूप रखरखीत वाटलं तर थोडासा वापर तुम्ही करायचा आहे. 2 ते 3 टीस्पून व्यवस्थित गरम करून आणि ह्याच्यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता. तर हे मोठं आहे साचा मोदकाचा. इथे मी मोठ्या मोदकाच्या साच्याने मोठे 5 मोदक करून घेतलेले आहे आणि छोट्या मोदकाच्या साच्याने हे करून घेतलेले आहेत आणि गोल इथे मी पेढे ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. मी इथे फक्त करून दाखवलेले आहेत आणि इथे मी जे हे सारण आहे, मिश्रण आहे, तर हे तुम्ही इथे बघू शकता. या पेढ्याची खासियत एकच आहे की आता हे जे राहिलेलं सारण आहे तर हे मी संपूर्ण पेढे आज बनवणार नाहीये. मी अगदी गणपती बसण्याच्या आदल्या दिवशी मी हे पेढे करून मस्त बॉक्स भरून ठेवणार आहे. तर छान ह्या पद्धतीने कुठल्याही डिझाईनचे मोदकाची डिझाईन असेल किंवा हे असेल कसेही तुम्ही पेढे बनवू शकता. तर तुम्ही म्हणाल मग आता हे काय करायचं, तर हे संपूर्ण मिश्रण आहे तर एक पॅकबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे आणि डबा आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि आपण जेव्हा हे बाहेर काढणार आहोत तर त्यावेळेला इन्स्टंट तुम्हाला अगदी कुठलीही तामझाम न करता हे मिश्रण ताटामध्ये काढायचं आहे आणि कोमट दूध करायचं आहे 4 ते 5 टीस्पून आणि थोडं थोडं करून तुम्हाला किती प्रमाणामध्ये पेढे वळायचे आहेत तर तेवढं तुम्ही दूध टाकायचं आहे त्यामध्ये आणि मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पेढे वळायला घ्यायचे आहेत. किंवा तुम्हाला जर दूध घालायचं नसेल तर तुम्ही परत त्याच्यामध्ये 4 ते 5 चमचे तुपाचा वापर करून पेढे बनवून घेऊ शकता. तर इथे संपूर्ण जे सारण आहे तर मी हे इथे या डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे आणि इन्स्टंट ताजे पेढे मी हे गणपती बाप्पा बसण्याच्या आदल्या दिवशी करणार आहे. तर हा या पेढ्याचा खूप मोठा फायदा आहे की हे सगळं रेडी मटेरियल आपण करून ठेवू शकतो घरामध्ये आणि हे पेढे मस्त बॉक्समध्ये आपण भरून ठेवू शकतो. कुठल्याही डिझाईनचे, कुठल्याही आकाराचे पेढे आपण इथे बनवून घेऊ शकतो. तोंडामध्ये टाकल्यानंतर एकदम छान हा पेढा विरघळतो. करून बघा. पेढे बनवून 4 तास झालेले आहे. मी मुद्दाम इथे पेढा तुम्हाला हा 4 तासानंतर इथे दाखवते आहे. त्याचं टेक्स्चर तुम्ही बघा, त्याचा मऊपणा आणि हा पेढा खरंच सांगते तोंडात टाकल्याबरोबर विरघळतो. एवढे छान हे पेढे झालेले आहेत. आणि तुम्ही म्हणाल 15 दिवस हे पेढे दूध घातल्यानंतर टिकतात का, तर हो 15 दिवस तुम्ही हे पेढे बॉक्समध्ये आपल्या भांड्यामध्ये गणपती बाप्पांच्या समोर ठेवलेत
आणि सगळ्यांना प्रसाद म्हणून दिले तरी सुद्धा हे पेढे अजिबात खराब होणार नाहीये. आणि मी सांगितल्याप्रमाणे राहिलेलं सारण तुम्ही ठेवून आणि इन्स्टंट पेढे ताबडतोब तुम्ही करून आणि तेही तुम्ही बाहेर ठेवा. 15 दिवस हे पेढे अजिबात खराब होत नाही. याचा कलर बघा, टेक्स्चर बघा, जवळून मी हे दाखवते आहे. तोंडात टाकल्याबरोबर हा पेढा विरघळतो. या प्रकारे सर्व पेढे तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे पेढे कसे झाले कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. चला मंडळी, मस्त पेढे आपले तयार झालेले आहेत. 2 आकाराचे पेढे इथे तयार केलेले आहेत मी आणि जास्त प्रमाणामध्ये मिश्रण तयार करून ठेवून आणि तुम्ही वेळेवर कशाही आकाराचे कुठलेही ड्रायफ्रूटचं तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडत असतील त्याचा उपयोग करून तुम्ही हे छान इन्स्टंट पेढे बनवू शकता. तर मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मी फक्त एवढेच पेढे तयार केलेले आहेत. बाकी संपूर्ण मिश्रण मी डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे आणि अगदी वेळेवर मी ते पेढे करणार आहे. तर हे पेढ्याची खासियत एकच आहे की तोंडात टाकल्याबरोबर हा पेढा विरघळतो. कोणीही म्हणणार नाही की हे पेढे खव्याचे नाहीयेत. नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.